ओके अविनाश सर, अखेर मराठी तोडीचं दुकान आज सुरू झाली आहे. काय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या मागे तुझी खूप मेहनत आहे आणि तिला खूप भोगावं देखील लागलेलं आहे. तो मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज तिची नव्याने गाडी सुरू झालेली आहे. आणि मी खात्रीने सांगतो तिच्या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. दुसरीकडे पाहिलं तर पगार भेटेल आपल्याला. अनेक फेरीवाल्यांचा देखील या ठिकाणी विरोध होतोय, त्याला कसं पाहिलं? मला असं वाटतं की फेरीवाल्यांचं आंदोलन 2018ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलं, 17ला बरोबर आहे. त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो बाबा 150 मीटर पर्यंत कोणालाच गाडी लावून दिली. याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही कोर्टात केला, आम्ही सगळं केलं. आज 2026 चालू आहे आणि 2026ला देखील तशाच प्रकारची परिस्थिती. जर कोर्टाला घेणं देणं नसेल, जर पोलिसांना घेणं देणं नसेल, जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेर नाही येणारी लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार. त्याच्या पाठी आम्ही खंबीर राहतो. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे ना. त्या दिवशी मी आलो त्या दिवशी किमान 3-3.5 फेरीवाले इथे उभे होते, बरोबर आहे. मग हिच्यावर का बंदी? नियम सगळ्यांना सारखं असलं पाहिजे ना. ज्या दिवशी पोलीस खातं नियमाने वागेल त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागतो. चल ताई, पालिकेला जर कारवाई करायची असेल तर पालिकेने 2017 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जेव्हा पहिलं पत्र आलं की 150 मीटर मध्ये असलेल्या गाड्यांवर कारवाई करा, तर 2017 ते 2026 का कारवाई केली नाही त्याच्याबद्दलचं पहिलं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्यांना. आज अचानक एका मुलीने व्यवसाय लावला त्यानंतर जर तुम्हाला कारवाई करावी वाटत असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो. थँक्यू ताई. त्यांनी खूप मदत केली आहे मला गाडीसाठी. पण गाडी जी आज उभी आहे आपली नवीन, ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादानी मला खूप मदत केली आहे. आणि दुसरी गोष्ट, दादानी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, ह्यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादा. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं. राज ठाकरेंसाठी काय मेसेज येणार? मला एवढंच वाटतं की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं. मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत, पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार. खूप दादा. थँक्यू. थँक्यू.